हे बेटा पार्ट 2 चा फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटीला स्टार्ट करू आपण. तर सिमिलॅरिटी मध्ये हे सगळे पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे. सर्वात पहिला पॉईंट, एरिया ऑफ ट्रायंगल किती असतो? एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल कसा कॅल्क्युलेट करायचा? 1/2 बेस इंटू हाईट. बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल किती असतो? 1/2 बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. आता दोन ट्रायंगल जर घेतले, फॉर एक्झाम्पल ABC नावाचा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा XYZ नावाचा ट्रायंगल आहे. त्या दोन ट्रायंगलच्या एरियाजचा रेशो, हे बघा, दोन ट्रायंगलच्या एरियाजचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ हा किती येणार? एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती असतो? 1/2 बेस, ABCचा बेस कोण आहे? BC इंटू हाईट. हाईट कोण आहे? हाईट कोण आहे तिथे? बरोबर का? आणि एरिया ऑफ ट्रायंगल XYZ 1/2 बेस इंटू हाईट. त्याचा बेस कोण आहे? XYZ चा. XYZ चा बेस कोण आहे? YZ. आणि हाईट काय आहे? XN. काय होईल बघा, हा 1/2 कॅन्सल होतो. फॉर्म्युला काय मिळतो? हे बेटा BC आणि AM काय आहेत? या ट्रायंगलचा बेस आणि हाईट आहे. तर बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय हे दुसऱ्या ट्रायंगलचे बेस आणि हाईट आहेत बघा. बरोबर का? बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2. कुठलेही दोन ट्रायंगल तुम्ही जर घेतलात, तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. हा फॉर्म्युला पहिल्या प्रॅक्टिस सेटसाठी लावायचा. आता ह्याच्यामध्ये दुसरं वर्जन काय? दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल. हे बेटा BC ची लेंथ आणि YZ ची लेंथ, BC ची लेंथ आणि YZ ची लेंथ जर सेम असेल, हा B1 आणि B2 जर सेम असेल तर कॅन्सल होईल. तर एरिया ऑफ ट्रायंगल काय येईल? इफ B1 इज इक्वल टू B2. हा रेशो कसा येईल? एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2. हा किती येतो? हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक वर्जन, जर दोन ट्रायंगलचे हाईट सेम असतील, H1 आणि H2, दोन ट्रायंगलचे हाईट जर सेम असतील, तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल 2 किती असणार आहे? दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असणार आहे? त्यांच्या बेसच्या रेशो इतका असणार आहे, B1 डिवायडेड बाय B2. हे तीन फॉर्म्युले फक्त लागायचे पहिल्या प्रॅक्टिस सेटसाठी. बेटा पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे तीनच फॉर्म्युले लागायचे. कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो किती असतो? बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवायडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. दोन ट्रायंगलचा बेस जर सेम असेल तर एरियाचा रेशो किती असतो? हाईटच्या रेशो इतका. दोन्ही ट्रायंगलचा हाईट सेम असेल तर एरियाचा रेशो किती असणार आहे? बेसच्या रेशो इतका असणार आहे. पहिल्या प्रॅक्टिस सेटवरती क्वेश्चन या तीन फॉर्म्युल्यावरती आहे. त्याच्यानंतर ना पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये तीन थेरम लागायचे आहेत आपल्याला. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्यातला पहिला आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो? हे बेटा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो? हे बघा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो? हा असा एक ट्रायंगल आहे, ABC नावाचा ट्रायंगल आहे. या बेसला पॅरलल एक लाईन आहे. हा पॉइंट आहे X, हा पॉइंट आहे Y. आणि दिलेलं काय तुम्हाला? XY इज पॅरलल टू BC. XY इज पॅरलल टू BC. हे जर दिलेलं असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो? हे जर दिलं असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो? रेशो ऑफ AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन YC. बरोबर का? लेफ्ट साईडची जी साईड आहे ट्रायंगलची त्याचे दोन पार्ट झालेले आहेत, त्यांचा रेशो, आणि राईट साईडची जी साईड आहे त्याचे दोन पार्ट झालेले आहेत, त्यांचा रेशो सेम असतो. ही XY जर बेसला पॅरलल असेल तर लेफ्ट साईडचे दोन पार्ट जे झालेले आहेत त्यांचा रेशो आणि राईट साईडचे जे दोन पार्ट झालेले आहेत त्यांचा रेशो हे सेम असणार आहे. बरोबर का? लक्षात राहील का? ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये बेसला पॅरलल एक लाईन आहे. ती लाईन लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करते. लेफ्ट साईड AX आणि XB अशा दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. राईट साईड AY आणि YC अशा दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. तर लेफ्ट साईडच्या दोन पार्ट्सचा रेशो आणि राईट साईडच्या दोन पार्ट्सचा रेशो इक्वल असणार. लक्षात येते? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यानंतर ना बेटा ह्याचा एक्झॅक्टली उलट कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगते? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो?
बेटा कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगतो? या बेसला पॅरलेल लाईन XY दिली असेल तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम असं लिहू शकतो. आता तुम्हाला देताना हे दोन रेशो इक्वल दिलेले आहेत. या ट्रायंगल बद्दल काय माहिती सांगितलेली आहे? AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन YC हे दिलेले. हे जर दिलं असेल तर कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगतो? XY इज पॅरलेल टू BC. मग ह्याच्यावरती दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. ABC नावाचा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये BC ला एक लाईन पॅरलेल आहे म्हणून सांगतात, बरोबर का? असं जर कंडिशन दिलं असेल, अशी जर कंडिशन दिली असेल, ट्रायंगलमध्ये एका साईडला एक लाईन पॅरलेल जर असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वापरू शकतो. प्रश्न कसा विचारतात मग? की कंडिशन दिलेली असते आणि हे 3 व्हॅल्यूज दिलेले असतात. या 4 पैकी 3 व्हॅल्यूज दिलेले असणार आहेत, ही चौथी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला. दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन आहे बेटा, हे 4ही व्हॅल्यूज दिलेले असतात, ही XY याला पॅरलेल आहे का विचारतात, बरोबर का? या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल आला तर आपण काय म्हणू शकतो? ही XY BC ला पॅरलेल आहे. येते का लक्षात? बेसिक प्रोपोर्शनॅलिटीवरती दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. ही कंडिशन दिलेली असेल तर 3 व्हॅल्यूज दिलेले असतात, चौथी व्हॅल्यू विचारतात. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न 4 व्हॅल्यूज दिलेले असणार आहेत, ही लाईन याला पॅरलेल आहे का विचारतात, बरोबर का? ह्या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल आला तर स्टेटमेंट काय लिहायचं? देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम XY इज पॅरलेल टू BC असं लिहायचं. त्याच्यानंतर पुढचा थिअरम कुठला आहे? बेटा पुढचा थिअरम कुठला आहे? अँगल बायसेक्टर थिअरम. कुठला थिअरम आहे? अँगल बायसेक्टर थिअरम. अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतो? फॉर एक्झाम्पल ABC नावाचा ट्रायंगल आहे. या अँगल B चा एक बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजे काय? या ABC अँगलला दोन इक्वल अँगल्समध्ये डिवाइड करणारी ही रे BD. गिवन काय तुम्हाला? इफ BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. ABC या अँगलची BD काय आहे? बायसेक्टर आहे. असं जर दिलं असेल देन अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतो? अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतो? हे कट न झालेले दोन साइड्स AB अपॉन BC हा रेशो किती असतो? कट झालेली साईड जी आहे ही साईड कट झाली का नाही, त्याचे दोन पार्ट झाले बघा, त्या दोन पार्टचा रेशो AD अपॉन BC. येते का लक्षात? अँगल बायसेक्टर थिअरम. ABC नावाचा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये एका अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे. या बायसेक्टरमुळे एक साईड कट झाली बघा, त्याचे दोन पार्ट झालेले. या दोघांचा रेशो आणि उरलेल्या दोन साईडचा रेशो इक्वल असतो, असं कोण म्हणतंय? अँगल बायसेक्टर थिअरम. मग प्रश्न काय विचारतो तुम्हाला? एक ट्रायंगल आहे, एका ट्रायंगलमध्ये एका अँगलचा हा बायसेक्टर आहे म्हणून सांगतो. रे BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC आणि तुम्हाला हे 3 व्हॅल्यूज देतात, चौथी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगतात. या 4 पैकी 3 व्हॅल्यूज देतात, चौथी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगतात. या प्रकारचा एक प्रश्न आहे. आणि बेटा दुसरा क्वेश्चन कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम वरती विचारतात. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतो? हे दोन रेशो जर इक्वल असतील तर ही BD या अँगलची बायसेक्टर असते. ह्याच्या अगोदर जसं लिहिलो होतो आपण तसंच हे जर गिवन असेल तर BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यावरती प्रश्न कसा विचारतात? हे चारही साईड्स दिलेले असतात, चारही व्हॅल्यूज दिलेले असतात, हा रेशो आणि हा रेशो दोन्ही रेशो इक्वल आले तर BD या अँगल ABC चा बायसेक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. प्रश्न कसा विचारतात? BD अँगल ABC चा बायसेक्टर आहे का विचारतात आणि तुम्हाला हे 4 व्हॅल्यूज दिलेले असतात. लक्षात येते का? दोन प्रकारचे प्रश्न अँगल बायसेक्टर थिअरम वरती लक्षात येते का? अँगल बायसेक्टर थिअरम हा बायसेक्टर दिले असेल तर अँगल बायसेक्टर थिअरम हा सांगतो हे दोन रेशो इक्वल आहे. आणि कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतो? हे दोन रेशो इक्वल असेल तर BD अँगल ABC ची बायसेक्टर असते. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम झालं. त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. 3 लाईन्स आहेत. AB नावाची एक लाईन आहे, नंतर 3 लाईन आहेत एकमेकाला पॅरलल. ही दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन, हे तिन्ही लाईन एकमेकाला पॅरलल आहे. या तिन्ही लाईन मधून पास होणारी ही पहिली ट्रान्सव्हर्सल आहे आणि ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे. 3 पॅरलल लाईन्स आणि ह्या दोन ट्रान्सव्हर्सलमुळे 6 पॉईंट मिळाले बघा तुम्हाला. हा पॉईंट A, हा B, हा C, हा D, हा E आणि हा F. तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन काय सांगते सांग बघा. बेटा इफ
AB is parallel to CD, AB is parallel to CD is parallel to EF. हे तिन्ही लाईन जर एकमेकाला पॅरलेल असेल तर प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलेल लाईन काय सांगते? देन AC अपॉन CE हा रेशो आणि BD अपॉन DF हा रेशो इक्वल असतो. लक्षात येते का? तीन लाईन जर पॅरलेल असतील आणि त्यांच्यातून पास होणारे हे जर दोन ट्रान्सव्हर्सल असतील तर लेफ्ट साईडला ट्रान्सव्हर्सलचे जे दोन पार्ट झालेले त्यांचा रेशो आणि राईट साईडला जो ट्रान्सव्हर्सल आहे त्याचे दोन पार्ट्सचा रेशो इक्वल असणार आहे. हे थोडं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम सारखं आहे की नाही? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये पण तसंच होतं बघा. ही लाईन साईडला पॅरलेल होती, लेफ्ट साईडच्या दोन पार्ट्सचा रेशो आणि राईट साईडच्या दोन पार्ट्सचा रेशो इक्वल होता. तसंच आहे बघा इकडे बघा, लेफ्ट साईडच्या दोन पार्ट्सचा रेशो आणि राईट साईडच्या दोन पार्ट्सचा रेशो इक्वल असणार. येत आहे का लक्षात? तर दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे सगळं आहे बघा. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय काय होतं हे बेटा? दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय काय होतं? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम आणि प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलेल लाईन्स. ठीक आहे. आता तिसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. दोन ट्रायंगल्स हे बेटा, ABC नावाचा एक ट्रायंगल आहे आणि PQR नावाचा ट्रायंगल आहे. हे दोन ट्रायंगल हे बेटा, दोन ट्रायंगलचा शेप सेम आहे. काय सेम आहे? शेप सेम आहे. शेप सेम आहे, साईज वेगवेगळा आहे, बरोबर का? हा छोटा आहे, हा मोठा आहे, पण दोघांचा शेप सेम आहे. दोन ट्रायंगलचा शेप जर सेम असेल तर त्याला म्हणायचं सिमिलर ट्रायंगल्स. कसले ट्रायंगल्स म्हणायचं? सिमिलर ट्रायंगल्स. कसं ओळखायचं शेप सेम आहे म्हणून? कसं ओळखायचं दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून? त्याचे काही टेस्ट आहेत हे बेटा. दोन ट्रायंगलचा शेप सेम आहे का, दोन ट्रायंगल सिमिलर आहे का चेक करण्याचे काही टेस्ट आहेत. त्यातली पहिली टेस्ट काय? अँगल टेस्ट, बरोबर का? तीन अँगल किंवा दोन अँगल टेस्ट पण म्हणतात त्याला, अँगल टेस्ट पण म्हणतो. फॉर एक्झाम्पल या दोन ट्रायंगल बद्दल तुम्हाला काय माहिती आहे बघा? अँगल ए आणि अँगल पी हे कॉन्ग्रुएंट आहेत. काय आहेत? कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? साईज पण सेम, शेप पण सेम, बरोबर का? इक्वल मेजरचे दोन अँगल आहेत. हा 50 डिग्री असेल तर हा पण 50 डिग्री. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. हा 60 डिग्री तर हा पण 60 डिग्री. एवढी जर तुम्हाला माहिती दिली असेल या दोन ट्रायंगल बद्दल, एवढी जर माहिती तुम्हाला दिली असेल तर तुम्ही म्हणू शकता ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे सेम शेपचे आहेत, सिमिलर ट्रायंगल आहे म्हणू शकता. कसं काय म्हणू शकता? कारण हे अँगल टेस्टमध्ये पास झाले. कुठल्या टेस्टमध्ये पास झाले? अँगल टेस्ट म्हणा किंवा अँगल टेस्ट म्हणा. हे बघा, हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे, हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे, तर ऑब्व्हियसली तिसरा पण अँगल काय असणार आहे? करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंटच असणार. हा 50 आहे, हा 50 आहे, हा 60 आहे, हा 60 आहे, तर हा 70 असला तर हा पण 70च असणार, बरोबर. तर दोन ट्रायंगलचा शेप सेम आहे का नाही, सिमिलर आहे का नाही चेक करण्याची पहिली टेस्ट कुठली? अँगल टेस्ट. दुसरी टेस्ट हे बेटा, दुसरी टेस्ट कुठली? साईड अँगल साईड टेस्ट. दोन ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल PQR. आता याच्याबद्दल काय माहिती आहे या दोन ट्रायंगल बद्दल? हा साईड AB आणि साईड PQ चा रेशो, AB आणि PQ चा रेशो आणि BC आणि QR याचा रेशो, हे दोन्ही रेशो इक्वल आहे. दोन करस्पॉन्डिंग साईड AB आणि PQ हे दोन करस्पॉन्डिंग साईड आहे, ह्यांचा रेशो BC आणि QR यांचा रेशो, हे दोन रेशो इक्वल आहेत. अजून काय माहिती आहे? अँगल B आणि अँगल Q हे कॉन्ग्रुएंट आहेत. हा 50 डिग्री तर हा पण 50. हे दोन रेशो इक्वल आहे, याचा अर्थ काय आहे? ही साईड प्रपोर्शन मध्ये असणार आहे, प्रमाणामध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल हा 3 आहे तर हा 6 आहे, हा 4 आहे तर हा 8 असणार आहे, प्रमाणात असणार आहे. ह्याच्या डबल हा, ह्याच्या डबल हा, तर हा रेशो काय येणार आहे? 1/2. हा रेशो काय येणार आहे? 1/2, बरोबर का? करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शन मध्ये असतील आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर हे दोन ट्रायंगल हे बेटा, एवढी जर माहिती दिली असेल तुम्हाला दोन ट्रायंगल बद्दल तर हे दोन ट्रायंगल सेम शेपचे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. कुठल्या टेस्ट प्रमाणे? साईड अँगल साईड टेस्ट प्रमाणे, बरोबर का? साईड अँगल साईड टेस्ट प्रमाणे हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहेत. प्रश्न कसा विचारतात? ही व्हॅल्यू दिलेली असते, ही व्हॅल्यू दिलेली असते, हा अँगल दिलेला असतो, हा अँगल दिलेला असतो. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे का विचारतात. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे का? हे दोन कंडिशन सॅटिस्फाय व्हायला लागलेत म्हणजे हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत. कुठल्या टेस्ट प्रमाणे सिमिलर आहेत? साईड अँगल साईड टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. तिसरी टेस्ट कुठली आहे? तिसरी टेस्ट ABC आणि हा PQR या दोन ट्रायंगल बद्दल AB अपॉन PQ हा रेशो, BC अपॉन QR हा रेशो आणि AC अपॉन PR हे तिन्ही रेशो एकमेकाला इक्वल आहेत.
एवढी जर माहिती तुम्हाला दिली असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे बाय साईड 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 टेस्ट. कुठल्या टेस्टमध्ये पास झाले हे? साईड 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 टेस्ट प्रमाणे हे दोन ट्रायंगल काय झाले? सिमिलर आहे. येते का लक्षात? तर करस्पॉन्डिंग साईड जे आहे ते प्रपोर्शन मध्ये असणार आहे. हे 2 असेल तर हा 3, बरोबर, दीड पट. हे 3 असेल तर हा 4.5. त्याच्यानंतर हा 5 असेल तर हा 7.5. 7.5 प्रमाणामध्ये आहेत, बरोबर. या दोघांचा रेशो पण 2/3 येते, या दोघांचा रेशो पण 2/3 येते, या दोघांचा रेशो पण 2/3 येते, बरोबर. करस्पॉन्डिंग साईड कसे आहेत? प्रपोर्शन मध्ये असतील तर साईड 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 टेस्ट प्रमाणे हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर ट्रायंगल्स आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स ह्याच्यामध्ये फरक आहे. दोन ट्रायंगल सिमिलर आहे याचा अर्थ काय? दोन ट्रायंगलचा शेप सेम आहे. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे याचा अर्थ काय? दोन ट्रायंगलचा शेप पण सेम आहे, साईज पण सेम आहे. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय होतंय? साईज पण सेम, शेप पण सेम. बेटा लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये हा एक थेरम आहे. काय? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ABC नावाचा ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे PQR नावाचा. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR हे दिलेलं आहे. पहिल्यांदा हा दिलेला आहे, बरोबर का. आणखी एक कुठली तरी साईड दिलेली आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? फॉर एक्झाम्पल हा दिलेला आहे 3 आणि हा दिलेला आहे 6, बरोबर. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर यांच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? करस्पॉन्डिंग साइड्स च्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. ऑल्सो इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर ऑल्सो इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. बेटा असंच एक रेशो पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं. कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल होता का? ते रॅन्डम दोन ट्रायंगलसाठी. पण जर प्रश्नामध्ये दिलं असेल तुम्हाला की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, काय म्हणलेलं असायला पाहिजे? दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे जर प्रश्नामध्ये दिसलं तुम्हाला, दोन ट्रायंगल सिमिलर आहे हे जर प्रश्नामध्ये दिसलं तर डायरेक्टली कुठला थेरम वापरायचा? बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो? दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, बरोबर का. BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर किंवा AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर या रेशो इतका असतो. प्रश्न कसा विचारतात? दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणतात, हे दोन साइड दिलेले असतात, एरियाचा रेशो विचारतात. हे दोन साइड दिलेले असतात, एक ट्रायंगलचा एरिया दिलेला असतो, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करायला सांगतात, बरोबर का. ही व्हॅल्यू दिलेली असेल, ही व्हॅल्यू दिलेली असेल, ही व्हॅल्यू दिलेली असेल, हे व्हॅल्यू विचारतात. या चार पैकी 3 व्हॅल्यू दिलेले असणार आहेत, चौथी व्हॅल्यू विचार. हे दोन व्हॅल्यू दिले असेल तर एरियाचा रेशो विचार. येते का लक्षात? प्रश्नाला कसं आयडेंटिफाय करायचं? प्रश्नामध्ये हे दिलेलं असणार आहे. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR असं जर दिला तर काय वापरायचं? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. येते का लक्षात? बेटा सिमिलॅरिटीचे PYQs बघूया. पहिला क्वेश्चन काय बघा. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. दोन ट्रायंगल सिमिलर सांगितले. आता थेरम कुठलं बघितलं आपण? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, बरोबर. दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत, एक अँगल दिलेला, दुसरा अँगल विचारलेला. दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल, इथं काय एरिया वगैरे विचारलेलं नाही आपल्याला. काय विचारलं? दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. याचा अँगल B आणि याचा अँगल E सेम असणार आहे का नाही? दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, सेम शेपचे जर असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असणार आहेत? सेम असणार आहे. याचा अँगल A याचा अँगल D सेम असणार आहे. याचा अँगल B याचा E इक्वल असणार आहे. याचा C याचा F इक्वल असणार आहे. इथं काय दिलेलं आहे? अँगल B दिलेलं आहे. अँगल B आणि E इक्वल असते बघा. E किती असणार आहे? B जर 60 असेल तर E किती असणार आहे? बघा की B 60 असेल तर E किती असणार आहे? 60 असणार, बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR in a 1-to-1 correspondence of vertices, then dash statement is true. ए बेटा ही कुठली कंडिशन आहे? कुठल्या टेस्टची कंडिशन आहे? साइड 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 टेस्टची ही कंडिशन आहे, बरोबर का. साइड 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 टेस्ट प्रमाणे हे दोन ट्रायंगल काय आहेत? सिमिलर आहेत, बरोबर का. AB अपॉन QR हा रेशो BC अपॉन RP AC अपॉन QP
हे तिन्ही रेशो जर इक्वल असतील तर हे दोन ट्रायंगल साईड टेस्ट प्रमाणे सिमिलर असणार. दोन ट्रायंगल सिमिलर असणार. एबीसी इज सिमिलर टू QRP, बरोबर का? तसं आहे का ऑप्शन? तिथं काय नाव लिहिलंय बघा, PQR लिहिलेलं आहे. PQR ह्याचं जसं नाव लिहिलेलं आहे तसंच नाव ह्याचं पण लिहिलेलं पाहिजे. CAB लिहायला पाहिजे, बरोबर का? CAB ह्याचं नाव जर PQR लिहिलं असेल, ह्याचं नाव कसं लिहावं लागेल? CAB, बरोबर का? 1-to-1 करस्पॉन्डन्स प्रमाणे याचं नाव जसं लिहिलेलं आहे तसंच नाव ह्याचं पण लिहावं लागेल, बरोबर का? येतं लक्षात? तर ऑप्शन बी बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल STU. आता इथं तो थेरम यूज होणार आहे बघा, बरोबर का? दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून सांगितलंय, त्यांच्या एरियाचा रेशो एवढं दिलेलं आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड? बरोबर का? हा जेवढा रेशो आहे हे बघा, एरियाचा रेशो किती असतो? एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल किती असणार आहे? साईड 1चा स्क्वेअर आणि बरोबर, पहिल्या ट्रायंगलचा साईड, त्याला काय नाव? काय ट्रायंगलचं नाव तेच प्रमाणे लिहितो, त्या ट्रायंगलच्या नावाप्रमाणेच, बरोबर का? PQचा स्क्वेअर अपॉन STचा स्क्वेअर, बरोबर. एरियाचा रेशो दिलेला आहे. एरियाचा रेशो किती दिलेला आहे? हे बेटा, एरियाचा रेशो किती दिलेला आहे? 64/80, बरोबर का? त्यांनी आता साईडचा रेशो विचारलेला. हे आपल्याकडे कुणाचा रेशो आहे? साईडच्या स्क्वेअरचा रेशो आहे. आपल्याला साईडचा रेशो विचारला. दोन्हीकडचा काय करावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. त्याच्या अगोदर या 64 कुणाचा स्क्वेअर आहे? 8चा स्क्वेअर आहे. 81 कुणाचा स्क्वेअर आहे? 9चा स्क्वेअर आहे. आता दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतो. दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येईल? PQ/ST याची व्हॅल्यू काय येते? 8/9. कुठला ऑप्शन बरोबर आहे? कुठला ऑप्शन बरोबर आहे? 8/9 म्हणजे 8:9 ना. कुठला ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन ए. येते का लक्षात? दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. प्रश्न कसा विचारलाय? हा रेशो दिलाय, साईडचा रेशो, दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो विचारलाय, स्क्वेअरचा रेशो नाही विचारलाय, साईडचा रेशो विचारलाय, बरोबर का? PQ/ST किती विचारलं? दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. एक अँगल ए जर 48 असेल, ए बेटा, अँगल ए 48 असेल तर डी किती असणार आहे? त्याचा करस्पॉन्डिंग अँगल. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. दोन ट्रायंगलचा शेप जर सेम असेल तर त्यांचे तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. अँगल ए जेवढा आहे तेवढाच अँगल डी असणार. अँगल ए 48 आहे तर अँगल डी सुद्धा किती असणार आहे? 48च असणार, बरोबर. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. AB आणि PQ दोन करस्पॉन्डिंग साईडचे व्हॅल्यूज दिलेले आहेत. आणखी एक साईड दिलेली आहे, BC किती विचारले? ए बेटा, कसं कॅल्क्युलेट करणार? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोण आहे? PQR. दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? AB² / PQ² इज इक्वल टू BC² / QR² इज इक्वल टू AC² / PR². आता यातले कोणते कोणते व्हॅल्यूज दिलेत? कोणते कोणते व्हॅल्यूज दिलेत? AB दिलाय, त्याच्यानंतर PQ दिले, त्याच्यानंतर QR दिले आणि BC विचारले, बरोबर. हे विचार तर हे दोन, हा मधला पार्ट घेतो फक्त. AB ची व्हॅल्यू किती आहे? 4, 4चा स्क्वेअर. PQ किती आहे? 6, 6चा स्क्वेअर. BC विचारलंय आपल्याला, BCचा स्क्वेअर. QR 9चा स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतो तर हा 4/6 आणि हा 9 इकडे जाईल, इतका BC. 3 2 3 3 2 1 2 2 2 3 6. BC ची व्हॅल्यू किती येते? बेटा, BC ची व्हॅल्यू किती येते? 6. येते का लक्षात? फॉर्म्युला तो एकच आहे बघा. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो इक्वल असतो. एरियाचा रेशो किती असतो? करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स दिलेले. ए बेटा, हे बघा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ABC नावाचा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल काय? PQR नावाचा. PQR. अँगल कुठले कुठले दिलेत? अँगल ए दिलाय 45, त्याच्यानंतर Q दिलेला आहे 87. आपल्याला अँगल C विचारले, सांगा बघू. ए बेटा, हा 45 तर हा पण किती असणार आहे? 45. हा 87 तर हा पण 87, बरोबर का? तिसरा अँगल किती असणार आहे? तिसरा अँगल किती असणार आहे? ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची एडिशन 180 असायला पाहिजे. तर 45 + 87 + x म्हणजेच हा अँगल C विचारला ना आपल्याला. अँगल C म्हणूया, ह्याला अँगल C.
तिन्ही अँगलची एडिशन किती असते 180. हे किती होते 12 12 आणि 12 13 132. अँगल सी किती असणार आहे 180 मायनस 132 किती होते 48 बरोबर का 48 डिग्रीचा आहे. येते का करचाल का कॅल्क्युलेट का 4 त्यालाच वाचत बसतं करचाल ना कॅल्क्युलेट. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तोच फॉर्म्युला वापरायचा. एरियाचा रेशो किती असतो करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो इतका असतो बरोबर. तर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोण आहे दुसरा ट्रायंगल कोण आहे पी क्यू आर किती असणार आहे एबी स्क्वेअर प्लस अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. काय दिलेलं आहे आणि काय विचारलंय एरियाचा रेशो दिलेला आहे बघा. ए बेटा जे दिलेलं आहे ते कळतंय का तुम्हाला काय 4 टाइम्स हे बघा 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 25 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. याचा अर्थ काय हा एरिया क्रॉस मल्टिप्लाय करून इथे घेऊन गेलं तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर हा रेशो किती येतो हा 25 इकडेच हा 4 क्रॉस मल्टिप्लाय करून इकडे घेऊन जातो. हा रेशो दिलेला आहे आणि कोणाचा रेशो विचारला आपल्याला एबी अपॉन पीक्यूचा रेशो विचारलाय. ही व्हॅल्यू इकडे टाकतो 25 अपॉन 4 एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 चा 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा. आता दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर एबी अपॉन पीक्यू ची व्हॅल्यू किती येते 5/2 येते का लक्षात. ठीक आहे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे एरियाचा रेशो दिलेला आहे एक साइड विचारली तोच फॉर्म्युला यूज करायचा. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज दोन ट्रायंगल सिमिलर आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो 3:5 देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. तोच फॉर्म्युला वापरायचा. कितीदा तोच फॉर्म्युला वापर यूज व्हायला लागला लक्षात यायला लागलं का तुम्हाला. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो एक असतो तोच फॉर्म्युला यूज होणार. इन द फॉलोइंग फिगर ट्रायंगल एबीसी बीडीसी इज कोलिनियर. हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत एका लाईन मध्ये. बीडी ची व्हॅल्यू दिली 7 बीसी ची व्हॅल्यू 20. या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो विचारले. कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल बरोबर का. या दोन्ही ट्रायंगलची हाईट किती आहे सांगा बघू. या एबीडी ची हाईट बघा हे अशात की नाही ट्रायंगल काय नाव ह्याचं ए बी डी आणि हे सी. या ए बी डी ट्रायंगलची हाईट एवढी आहे आणि या ए डी सी या ट्रायंगलची हाईट सुद्धा एवढीच आहे बरोबर का. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. दोन्ही ट्रायंगलचा हाईट सेम असेल तर एरियाचा रेशो किती असणार आहे बेसच्या रेशो. बेस दिलेले की दोघांचे बेस दिलेले दोघांचे बरोबर बेस दिलेले तर एरियाचा रेशो किती असणार आहे बेसच्या रेशो लक्षात यायला लागलं का. पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये होतं बघा दोन ट्रायंगल कुठलेही दोन रॅन्डम ट्रायंगल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. त्या दोन ट्रायंगल्सचा हाईट सेम आहे बरोबर का. वरचा हाईट खालचा हाईट कॅन्सल होतो. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती येतो बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून सांगितलंय साइडचा रेशो दिलेला एरियाचा रेशो विचारले लक्षात येते का. कुठला फॉर्म्युला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका. हे दोन ट्रायंगल असे दिलेले आहेत एबी आणि डीसी इक्वल आहेत एरियाचा रेशो. दोन ट्रायंगलच्या रॅन्डम सिमिलर आहे हे सांगितलेलं नाहीये. दोन रॅन्डम ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. या दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे बघा. एबीसीचा पण बेस बीसी आहे. त्या दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय डीसीबी त्याचा पण बेस बीसी आहे. दोघांचा बेस सेम आहे तर दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असणार आहे दोन्ही ट्रायंगलच्या हाईटचा रेशो एक असणार. याला काय लक्षात. दोन ट्रायंगल सिमिलर आहे एरियाचा रेशो दिलेला आहे साइडचा रेशो विचार. इन द गिवन फिगर CB is perpendicular to AB, AD is perpendicular to AB, BC is equal to 4, AD is equal to 8. Then find areas of triangle ABC upon area of triangle ADB. ए बेटा
की असे दोन ट्रायंगल दिलेत. हे बेटा नीट लक्षात द्या, या ट्रायंगल मध्येच ए बी आणि हे बी, कुठल्या ट्रायंगलचा एरिया म्हणलाय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी सॉरी सी कुठे? ट्रायंगल वरती आहेत ना? हा, हे दोन ट्रायंगल आहेत ना? अजून कुठे वर? अच्छा अच्छा, इकडं असं एक ट्रायंगल असेल ना? हा, तेच म्हणालो, असलं कसलं ट्रायंगल? ए बी बी आणि ए बी सी, हा पण 90, हा पण 90. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी, कुठले व्हॅल्यूज दिलेले आहेत? याचा बीसी दिलाय आणि याचा एडी दिलाय का? एडी. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून सांगितलं. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असणार आहे? करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतकं असणार. हे रेशो विचारले, हे दिलेलं आहे. बीसीची व्हॅल्यू किती दिली? बीसीची व्हॅल्यू 4, 4चा स्क्वेअर. एडीची व्हॅल्यू 8, 8चा स्क्वेअर. हे किती? 16 आणि हे किती? 64. 16 1 जा 16, कितीचा? 4. 1/4. 1 काय म्हणले? हा, दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून तसं सांगितलेलं नाही. तर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो, दोन ट्रायंगल सिमिलर नसतील तर एरियाचा रेशो किती असतो? बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. तो यूज करूया. ए बी आणि हा डी, इथे सी आहे बेटा. बीसी किती आहे? बीसी किती आहे? 4. त्याच्यानंतर एडी किती आहे? बेटा दोन ट्रायंगल जर सिमिलर नसतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असणार आहे? एबीसी अपॉन एडीबी विचारलं ना. एडीबी बरोबर ना, नाव असंच आहे का? एडीबी. बेटा एबीसीचा बेस कोण आहे? एबीसीचा बेस कोण आहे? बीसी. एबी अरे बेस कोण आहे? एबीसीचा बेस कोण आहे? कोण आहे बेस? कुणावरती बसले? एबी. आणि हाईट काय? सीबी म्हणा किंवा बीसी म्हणा. अपॉन बेटा या ट्रायंगलचा बेस कोण आहे? या ट्रायंगलचा बेस आणि हाईट कोण आहे? एबी. एबी कॅन्सर. बीसीची किंमत किती दिली? 4. एडीची किंमत 8. हे 1/4, 1/2 आहे. 1/2. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले नाही, दोन रॅन्डम ट्रायंगल आहेत, पण दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे बघा. वरच्या ट्रायंगलचा बेस पण एबी आहे, खालच्या ट्रायंगलचा बेस पण एबी. बेस बेस कॅन्सल होते. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असणार आहे? हाईटच्या रेशो इतका असणार. तसेच क्वेश्चन आहेत बेटा, हे दोन्ही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, सेम तसेच आहे. बस इथं काय विचारलंय बेटा? दोन पॅरलल लाईन्स आहे, हा 50 आहे, हे किती विचारलंय? हे दोन अँगल्स कसे असतात? कसे असतात? सप्लिमेंटरी असतात, बरोबर का? इंटिरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. दोघांची एडिशन 180 असायला पाहिजे. हा 50 तर हा किती असायला पाहिजे? 130. दोन मार्काचे क्वेश्चन बघा. ऍक्टिव्हिटी बघा, कुठं कुठं ट्रायंगल आहे? एबीसी नावाचा एक ट्रायंगल आहे, मोठा ट्रायंगल, आणि एपीक्यू. एपीक्यू सांगा बघा ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय लिहिणार? एबीसी अपॉन एपीक्यू सिमिलर आहे म्हणून सांगितलंय का? काय म्हणलेलं नाही. तर कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो? बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. एबीसी, हे बघा, या एबीसीचा बेस कोण आहे? एबीसीचा बेस कोण आहे? इथं काय लिहिणार? बेस. एबीसीचा बेस कोण आहे? बीसी. आणि हाईट कोण आहे? ए आर. आणि एपीक्यू, एपीक्यूचा बेस कोण आहे? पीक्यू. आणि हाईट कोण आहे? परत त्याचं बघा, या ए आर कॅन्सल होत आहे. वरती इथं काय होतं? बीसी आणि खाली पीक्यू, तेवढंच राहतं. ट्रायंगल पीक्यू आर, पीएन दिलाय, एनआर दिलाय, पीएम दिलाय, एमक्यू दिलाय. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. दुसऱ्या ट्रायंगलचा दिलंच नाही. बेटा एकच ट्रायंगल दिलं, इन ट्रायंगल पीक्यू आर. इन ट्रायंगल पीक्यू आर, पीक्यू आर काय दिलेलं आहे? पीएन इक्वल टू 12. पीएन कुठे? एनआर पी. एनएम इज पॅरलल टू साइड एसक्यू. बेटा एसक्यू कुठे आहे?
हे बेटा काय तर क्वेश्चन मध्ये मिसिंग वाटायला लागलाय. क्वेश्चन मध्ये काय तर मिसिंग वाटायला लागलं. कुठलं क्वेश्चन बेटा आहे का ते? क्वेश्चन मध्ये काय तर मिसिंग वाटलं. काय तर मिसिंग वाटायला लागलं मला क्वेश्चन. हा तेच आहे का? नाही नाही बघू प्रश्न. कुठलं क्वेश्चन आहे? पहिलं का दुसरं कुठलं? EQR आणि इकडे M. NM is parallel to RQ ना. एक समजा ट्रायंगलचं नाव काय? PQR. ठीक आहे. त्याच्यानंतर ना लाईन कुठली आहे? R तर आहे, P आहे, NM नावाची लाईन कुणाला पॅरलल आहे? पॅरलल टू SQ. SQ नसायला पाहिजे इथं काय पाहिजे? RQ पाहिजे ना. हे बेटा SQ च्या ऐवजी इथं काय पाहिजे? RQ. RQ ला हा NM पॅरलल आहे का? N कुठे लिहू आता? इकडे लिहून बघतो. ठीक आहे. काय काय व्हॅल्यूज दिलेले बेटा? PN ची व्हॅल्यू किती दिली आहे? 12. त्याच्यानंतर ना कुठे N तिकडे आहे का? मग PN दिले की हा सॉरी हा M आणि हा N. कशाची व्हॅल्यू दिली आहे? PN ची व्हॅल्यू 12. त्याच्यानंतर ना NR ची व्हॅल्यू किती दिली? 8. त्याच्यानंतर ना PM ची व्हॅल्यू किती दिली? 15. त्याच्यानंतर ना MQ ची व्हॅल्यू किती दिली? 10. हे बेटा कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वरती प्रश्न आहे. काय करायला सांगितलंय? काय करायला सांगितलंय? वाचून सांगा भाऊ काय करायला सांगितलं. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू जस्टिफाय वेदर NM इज पॅरलल टू SQ. हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत का? ते SQ आणि RQ असायला पाहिजे होता. RQ असायला पाहिजे. ठीक आहे. हे दोन्ही एकमेकाला पॅरलल कधी असणार आहेत? लेफ्ट साईडच्या पार्टचा रेशो आणि राईट साईडच्या पार्टचा रेशो सेम असायला पाहिजे. हा 15/10 किती येतो? 3/2 येतो. आणि हा 12/8 किती येतो? हा पण 3/2 येतो. हे दोन्ही सेम आहेत बरोबर का? म्हणजे ही लाईन याला पॅरलल आहे. आता ऍक्टिव्हिटी फिल करू. PN/NR. हे बेटा PN ची व्हॅल्यू 12 आहे. NR ची व्हॅल्यू किती आहे? तिथं काय लिहायला पाहिजे? 8 लिहायला पाहिजे. हे 3/2. त्याच्यानंतर PM/MQ. PM/MQ. हा 15 आहे, हा 10 आहे. 15 आणि 10 हे पण किती येतं? 3/2. 1 आणि 2 वरनं काय येतं? हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. देअरफॉर बाय काय लिहिणार? कुठला थिअरम आहे हा? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. NM इज पॅरलल टू RQ. ठीक आहे. In figure segment AC and segment BD intersect each other in point P. AP/CP, BP/DP. Complete the following activity to prove that triangle ABP हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. हे बेटा कुठल्या तरी टेस्ट मध्ये पास झाले पाहिजे का नाही? हे दोन ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह करण्यासाठी कुठल्या तरी टेस्ट मध्ये पास झाले पाहिजे. बरोबर का? बघूया काय काय आहे आपल्याकडे. हे बेटा AP/CP आणि BP/DP हे तर दिलेलं आहे. आता उरला हा अँगल. हे बेटा हे दोन्ही अँगल ऑपोजिट आहेत का? ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये तयार झालेले हे अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर का? हे अँगल 60 असेल तर हा अँगल पण 60 असतो. बरोबर का? तर अँगल APB आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये कुठला अँगल आहे? याचं नाव APB लिहिलं तर याचं नाव कसं लिहिणार? CPD. बरोबर का? अँगलचं नाव काय लिहिणार? CPD. बरोबर. हे दोन्ही का बरं इक्वल आहेत? हे दोन्ही का बरं इक्वल आहे? दिलेलंच आहे ते, गिव्हन आहे. बरोबर. हे दोन्ही का बरं कॉन्ग्रुएंट आहेत? हे कसले आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. बरोबर का? त्याच्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहे. कुठल्या टेस्टमध्ये पास झाले? साइड अँगल साइड टेस्ट मध्ये पास आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वरती प्रश्न आहे बघा. बरोबर का? जमेल का हा? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वरती प्रश्न आहे. परत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वरती प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स तसंच असणार आहे. AC/CE BD/DA इक्वल असणार. हे काय अँगल बायसेक्टर थिअरम वरती विचारलं का? देन प्रूव्ह AB/BC AB/BC AE/EB. हे थोडंसं वेगळं आहे बघा. सांगतो. हे बेटा ट्रायंगल ABC मध्ये रे BD इज बायसेक्टर. अँगल बायसेक्टर थिअरम तर वापरू शकतो. या स्टेटमेंट नंतर आपण काय वापरू शकतो? काय वापरू शकतो? काय करायचं? अँगल बायसेक्टर थिअरम वापरतो म्हणून लिहायचं. काय लिहायचं?
वापरायचं म्हणजे काय करायचं, त्याची प्रॉपर्टी काय, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगताय, ही साईड आणि ही साईडचा रेशो किती असतो, ह्या दोन पार्ट्सचा रेशो इतका असतो, तेच वापरलंय बघा. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. इथं काय लिहिणार, AD अपॉन DC. इथं लिहिलं बघा AD अपॉन DC. पुढे परत काय लिहायचं, बा अँगल बायसेक्टर थेरम इन ट्रायंगल ABC ट्रायंगल मध्ये काय दिलेलं आहे, DE इज पॅरलल टू BC. आता इथं दुसरी प्रॉपर्टी यूज होणार आहे. अँगल बायसेक्टर थेरम एकदा यूज झालं, आता कुठलं प्रॉपर्टी यूज करणार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पण वापरावं लागेल, कारण एका साईडला ट्रायंगलच्या एका साईडला एक लाईन पॅरलल आहे. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगते, या दोन पार्टचा रेशो आणि या दोन पार्टचा रेशो इक्वल असणार आहे. तर अँगल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून काय लिहिणार, हे दोन रेशो इक्वल आहे म्हणून लिहिणार. इथं काय लिहिणार रिझन, इथं काय लिहिणार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बरोबर का, मिड पॉईंट थेरम. कुठलं लिहिलंय, ए अपॉन EB आणि AD अपॉन DC. ए बेटा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच असायला पाहिजे, मिड पॉईंट थेरम नाही, चुकलं बघायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच असायला पाहिजे. ए बेटा आता तिने 1 आणि 2 वर्ण काय सांगितलंय बघा. ए बेटा कुठले दोन रेशो इक्वल आहेत, इथे पण AD अपॉन DC आहे, दिसतंय का, इथे पण AD अपॉन DC आहे, इथे पण AD अपॉन DC. दोन्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्हीचे राईट हँड साईड सेम आहे, तर दोघांचे लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असणार आहे, सेम असणार. इथं काय असायला पाहिजे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असलं. अँगल बायसेक्टर थेरम यूज होणार आहे, बरोबर का. इन द फॉलोइंग फिगर ट्रायंगल LMN रे MT बायसेक्स, एका अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे, म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम वापरायचं, बरोबर का. काय दिलेलं आहे, हे तीन साईड दिलेले आहेत, हे विचारलंय. कट न झालेल्या साईडचा रेशो आणि कट झालेल्या साईडचे दोन पार्टचा रेशो इक्वल असतो, बरोबर का. अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो, ह्याचा रेशो आणि ह्याचा रेशो इक्वल असतो. एकच व्हॅल्यू अननोन आहे, याच्यावरनं व्हॅल्यू मिळते. येते का लक्षात, रेशो कसा लिहायचा याचा, LM अपॉन MN, हे कट न झालेल्या साईड्स आहेत यांचा रेशो, आणि बायसेक्टरने ही कट झाली का नाही साईड, LT अपॉन TN. तीन व्हॅल्यूज माहिती आहेत, ही व्हॅल्यू फक्त माहिती नाही, ही व्हॅल्यू फक्त माहिती नाही, हे तीन व्हॅल्यूज माहिती, LT ची व्हॅल्यू मिळते. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरणार, एका साईडला ही साईड पॅरलल आहे, तर लेफ्ट साईडच्या दोन पार्टचा रेशो आणि राईट साईडच्या दोन पार्टचा रेशो इक्वल असणार. तीन व्हॅल्यूज दिलेले आहेत, चौथी व्हॅल्यू विचारली, बरोबर का. ए विचारलंय, हे दिलंय, हे दिलंय, हे दिलंय, हे विचारलंय. येते का लक्षात, डायग्राम मिसिंग आहे बघा. इन ट्रायंगल PQR RS बायसेक्स PRQ. कसं असणार आहे ट्रायंगल सांगू, ट्रायंगलचं नाव काय, PQR. कुठल्या अँगलचा बायसेक्टर आहे तू, RS बायसेक्स PRQ. PRQ ला कोण बायसेक्ट करत आहे, RS, बरोबर का. असा डायग्राम असायला पाहिजे. याच्यातलं काय काय दिलेलं आहे, बेटा याच्यातलं काय दिलेलं आहे, PR ची लेंथ किती दिली, 15. त्याच्यानंतर RQ ची लेंथ किती दिली, 20. त्याच्यानंतर PS किती दिले, 12. आणि SQ विचारलेला आहे. अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो, कट न झालेल्या साईडचा रेशो PR अपॉन RQ, कट झालेल्या साईडचा रेशो, PR ची किंमत किती आहे, 15, RQ ची किंमत 20, PS ची व्हॅल्यू 12, SQ ची व्हॅल्यू विचारली. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर SQ किती येते, 12 आणि हे 20 आणि हे 15. 5 3 जा 5 4 जा 3 1 जा 3 4 जा 4 4 जा 16. SQ ची व्हॅल्यू किती येते, 16, बरोबर, 16 आली बघा. येते का, 3 पॅरलल लाईन्स, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स काय सांगते, या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल असतो, एक व्हॅल्यू मिसिंग आहे, बरोबर का. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, या BD आणि DF चा रेशो, AC आणि CE चा रेशो इक्वल असणार आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, इथे पण 3 पॅरलल लाईन आहेत बघा, या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल असणार. 3 व्हॅल्यूज दिले, चौथी व्हॅल्यू विचार, येते का लक्षात. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, साईडचा रेशो दिलेला आहे, एक एरिया दिलेला आहे, दुसऱ्या एरिया विचारला. दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो, करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो इतका असतो, बरोबर का. तो फॉर्म्युला वापरायचा. 3 व्हॅल्यूज दिले, चौथी व्हॅल्यू विचारली, बरोबर का. ABC चा एरिया विचारला. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे प्रूव्ह करायचं, रिपीट झाला बघा क्वेश्चन, बरोबर का. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, एक साईड विचारली, हे दोन एरियाज दिलेले, एक साईड दिलेली, एक साईड विचारली. कुठला थेरम वापरणार इथं, कुठला थेरम वापरायचा, थेरम ऑफ प्रोपोर्शनॅलिटी ऑफ बेसिक,